नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असा आहे, स्वभावम न जहाति एव, स्वभावम न जहाति एव, साधुः आपद अपीसन, साधुः आपद अपीसन, कर्पूरः पावका स्पृष्टः, कर्पूरः पावका सृष्टः स्पृष्टः, सौरभम लभते तराम, सौरभम लभते तराम. म्हणजे मित्रांनो, सज्जन माणूस जो आहे तो विपरीत परिस्थितीमध्ये आपत्तीच्या काळात देखील आपलं चांगलं वागणं जे आहे ते सोडत नाही. जसं की कापूर जे आहे, कापुराला आपण जाळलं तरी तो सुगंधच देतो. तर बरोबर मित्रांनो, आपल्याला देखील कापुरासारखं व्हायचं आहे, चांगल्या गुणी माणसांसारखं व्हायचं आहे आणि आपले चांगलं वागणं जपायचं आहे, गुणग्राही व्हायचं आहे. आणि मित्रांनो, सुभाषितामध्ये कापूर या शब्दाचा वस्तूचा उल्लेख आलेला आहे. तर कापुराचा जो उपयोग आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये करतात आणि औषधं बनवण्यासाठी करतात. पण कापूर जर तसंच आपण घेतलं तर ते आरोग्याला हानिकारक देखील आहे. बरोबर मित्रांनो, आज आपल्याला आपल्या सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे खाण्याविषयी, आहारात काय घ्यावं काय घेऊ नये याविषयी आपल्याला चर्चा करायची आणि भारतीय आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याविषयी कसा दृष्टिकोन आहे, पोटाचे विकार याविषयी देखील आज आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे आहार, समज, गैरसमज, पोटाचे विकार आणि आयुर्वेद. आहार, समज, गैरसमज, पोटाचे विकार आणि आयुर्वेद. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत तज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहेत. तर स्वागत करूया वैद्य सचिन भागवत गोडसे सरांचं. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा परिचय करून देतो. वैद्य सचिन भागवत गोडसे सर, आपण तज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात. आयुर्वेद शास्त्रामध्ये आपण MD ही पदवी मिळवलेली आहे आणि गेल्या 18 वर्षापासून आपण आपली जी संपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस जी आहे ती कुर्डुवाडी येथे श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय मध्ये आपली सेवा देता, संचालक म्हणून आपली सेवा देता. आणि सोबत आजपर्यंत वैद्य सचिन गोडसे यांनी पोटदुखी, ऍसिडिटी, गॅसेस, अपचन, आम्लपित्त, मूळव्याध, तसेच आतड्यावरील सूज म्हणा, जखमा असणे म्हणा किंवा कॅन्सरपर्यंतच्या असंख्य रुग्णांच्या पोटाच्या विकाराची यशस्वी चिकित्सा करून त्यांना कायम स्वरूपी व्याधीमुक्त व वेदनामुक्त केलेला आहे. तसेच कित्येक मूळव्याध, मुतखड्यासारखे जे आजार आहेत, विकार आहेत, त्यांचे ऑपरेशन देखील टाळलेले आहेत. आणि याशिवाय दररोज नवनवीन औषध पद्धतीत संशोधन करून त्याचा रुग्णांना कसा फायदा होईल यासाठी अथक परिश्रम सुरूच असतात सरांचे. अजून सांगायचं झालं तर पोटाच्या विकारांसोबत सर वातव्याधी जसे की संधिवात, आमवात, गुडघेदुखी, मणक्याचे विकार, किडनी विकार, स्त्री पुरुष बंधत्व, स्थौल्य म्हणा, थायरॉइडचे विकार म्हणा, पोटाचे विकार, उंची वाढवणे यासारख्या आजारात देखील सरांनी विशेष उपचार देण्यात विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि कुर्डुवाडी सोबत डॉक्टर साहेब आपली जी सेवा आहे ती मुंबई, दादर, ठाणे, पुणे, दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा देत असतात. तर असे तज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आज आपल्या भेटीला आलेले आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. आणि आजचा आपला विषय आहाराशी म्हणजेच अन्नाशी निगडीत आहे. तर आहार म्हणजे काय याच्यापासून सुरुवात करूया आणि आयुर्वेद शास्त्र जे आहे ते आहाराकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतं ते देखील आम्हाला जाणायला आवडेल. बरोबर आहे. आहार म्हणजे आपण जे खातो त्याला आहार असं म्हणलं जातं. कोणताही सजीव जर असेल तर त्याला त्या शरीराला चालवण्यासाठी, त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा मिळवण्यासाठी आणि त्याचं पोषण होण्यासाठी जे काय घेतलं जातं, मुखावटे तोंडावटे जे घेतलं जातं त्याला आपण आहार म्हणू शकतो. अन्न मृत्यकरणम श्रेष्ठ असं म्हणलं जातं. म्हणजे आपण जे खातो ते आपण तयार होतो, किंवा ज्याला अन्नतारी अन्नमारी असं म्हणलं जातं. जे आपण खातो आणि जे आपल्याला खातं त्याला अन्न किंवा आहार असं म्हणलं जातं. आता हा आहार म्हणल्यानंतर हा कसा घ्यायचा, किती घ्यायचा आहे, कधी घ्यायचा आहे, कुठल्या वेळी घ्यायचा आहे, हे आपण पूर्ण त्याचा जर विचार केला तर मग मात्र आपल्याला समजतं की आहाराचा किंवा ह्या अन्नाचा जो सांगोपांग विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे तेवढं कुठल्याही शास्त्रामध्ये केलेलं नाही. त्यामुळं जे हितकर आहे शरीराला
जे सुखकरण आहे म्हणजे आपण जे खातो, जे समजा चवीला जर एखादी गोष्ट चांगली वाटली, गोड आहे, ती शरीराला खायला चांगलं वाटतं, पण ते शरीराला हितकरच असेल का? नाही. कडू आपल्या जिभेला नको वाटतं, पण ते शरीराला हितकर असू शकतं. अशा पद्धतीनं जो एकदम काय म्हणू बेसिक किंवा मूळ लेवलवरती जाऊन जर विचार केला जातो, तो म्हणजे आयुर्वेदामध्ये केला जातो. आता हा आहार कशा पद्धतीने सांगितला जातो, की आता साधारण ढोबळमानाने आपण आधुनिक जर पाहिलं तर त्याचे 5 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. म्हणजे प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहेत, फॅट्स आहे, व्हिटॅमिन्स आहे आणि मिनरल्स आहे. आयुर्वेद ह्याच्याकडे कसं पाहिलं जातं, भक्ष्य, त्यानंतर भोज्य, लेह, पेय, म्हणजे जो डायरेक्ट गिळला जातो, त्यानंतर चावून खाल्ला जातो, चाटून खाल्ला जातो आणि पिला जातो, अशा पद्धतीनं. ह्याच्यासोबतच आयुर्वेदामध्ये अजून सखोल जर विचार पाहायला गेला तर जो आपण आहार घेतो त्याच्या अध्यात्मशास्त्रानुसार किंवा धर्मशास्त्रानुसार जर म्हणलं तर वर्गीकरण असं केलं जातं की जो सात्विक आहार आहे, म्हणजे शरीर आणि मनाची जी उत्पत्ती आहे त्यातून सात्विक पद्धतीने होते. त्यानंतर राजसिक आहार आणि तामसिक आहार असं म्हणलं जातं. त्याच्या पुढे जाऊन आणखी जे शरीराचं आहाराचं जर वर्गीकरण आणखी डीप जर पाहायला गेलं तर तो कुठल्या रसांचा आहे, म्हणजे कुठल्या रसाने युक्त आहार आहे तो. तर आहार हा षडरसाने युक्त आहे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय हे 6 रसाने युक्त बनलेला किंवा 6 रसाचं आहार अशा पद्धतीनं आयुर्वेदामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. हे कशामुळे केलं जातं? कारण ते जो आहार घेतलेला आहे त्याच्यातून कुठला दोष तयार होणार आहे, कुठला धातू तयार होणार आहे आणि कुठला मल तयार होणार आहे. म्हणजे आयुर्वेदाची जर व्याख्या आपण पाहिली स्वस्थ व्यक्तीची, समदोषा समाग्निच समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यभिहिते. म्हणजे ज्या आहारातून समान दोष तयार होतील, त्यानंतर अग्नी चांगला राहील आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तयार होणारे जे काही पोषण आहे शरीराचं, त्यानंतर जी वाढ होणार असेल, मग रस असेल, रक्त असेल, मांस असेल, ह्याचं प्राकृत प्रमाण त्याचं तयार होणार आणि त्यातून तयार होणारे जे मळ आहेत ते पण शरीरातून बाहेर पडले जातील. अशा पद्धतीचा जो आहार आहे की जो खाल्ल्यानंतर शरीरामध्ये कुठलाही आजार किंवा कुठलाही विकार करणार नाही, अशा पद्धतीचा जो आहार आहे त्याला अन्न किंवा आहार म्हणलं जातं. आणि ते जर का बिघडलं, त्याचं जर प्रमाण बिघडलं तर मग मात्र आपल्या शरीरामध्ये विकार निर्माण होऊ शकतात. म्हणजे काय होऊ शकतं, तर समजा आहार जास्त झाला, अतिप्रमाणात खाल्लं, अध्यशन म्हणलं जातं की एक आहारावर आहार घेतला गेला असेल, किंवा संकीर्णासन 3-4 पदार्थ एकत्र मिक्स करून घेतलेले असतील, विषमासन वेळोवेळी आहार घेतलेला असेल, तर ह्याच्यातून शरीरामध्ये चिकटा किंवा आम तयार होतो. हा आम काय तयार करतो, तर जो शरीरात पहिला धातू आहे रस धातू, तो व्यवस्थित तयार करत नाही. रस जर व्यवस्थित तयार नाही झाला तर रक्त व्यवस्थित तयार होत नाही, मांस तयार होत नाही, मेद व्यवस्थित तयार होत नाही आणि मग मात्र शरीरामध्ये अग्नीचं मांद्य होतं. आणि प्रत्येक आजाराचं मूळ कारण हे सांगितलं, रोग हा सर्वव्यापी मंदाग्नो. म्हणजे अग्नी मंद जर झाला तर प्रत्येक आजाराचं कारण हे त्या प्राकृत रस जर तयार नसेल किंवा अग्निमांद झाला असेल तर तिथून साध्या म्हणजे थंडी तापापासून ते मूळव्याधापासून, आम्लपित्ताच्या त्रासापासून, पोटातला गॅस असेल, गच्चा असेल त्यापासून ते वंध्यत्वापर्यंत असेल, डोळ्याचे विकार असतील किंवा लाईफस्टाईलचे लिंगडीत जे आपण म्हणतो दम असेल किंवा धाप असेल, त्यानंतर डायबिटीससारखा आजार असेल, थायरॉईडसारखा आजार असेल, ते इन्फर्टिलिटीपर्यंत किंवा कॅन्सरपर्यंत आजार होत जातात. म्हणजे आहाराला किती महत्त्व आहे हे आपण समजू शकतो ह्याच्यातून. फारच छान, सुंदर आणि सहज सोप्या शब्दात सर तुम्ही आम्हाला सांगितलं की आपण जे खातो ते आपण बनतो. आणि एक छान अजून एक वाक्य तुम्ही म्हटलात की कधी कधी आहार देखील आपल्याला खातो, म्हणजे चुकीचा आहार देखील आपल्याला हानिकारक ठरू शकतो. त्याच्यामुळे पुढचा जो तुमच्या बोलता बोलता पुढला प्रश्न माझ्या मनातला तुमच्या तोंडून आलाच की आहार किती घ्यावा, कधी घ्यावा, नंतर शाकाहार घ्यावा का मांसाहार घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा, असे बरेचसे प्रश्न आहेत. तर त्याची उत्तरं आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायची आहेत. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आहार किती घ्यावा, तर सगळ्यात महत्त्वाचं की आपली भूक जेवढी आहे तेवढं. आता भूक म्हणजे काय, की आपल्याला खाल्ल्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की सकाळी घ्यायचा असतो आहार. म्हणजे रात्रीचा आहार आहे जो पचलेला पाहिजे तुम्हाला. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मलाची मूत्राची प्रवृत्ती झालेली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचं स्नान म्हणजे अंघोळ झालेली पाहिजे आणि मग तुम्ही आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे बेड टी वगैरे हा प्रकार आपल्याकडे नाही आहे. ब्रेकफास्ट हा म्हणजे नेहारी सकाळी 10 ते 11च्या दरम्यान ही घेण्याची गोष्ट आहे. बेड टी वगैरे घेतल्यानंतर आणि त्यानंतर अंघोळ जर केली तर त्वचेचे विकार हे होत असतात, त्यामुळे ह्या गोष्टीत पडू नये. जर सकाळी घ्यायचंच असेल, भूक असेल, तर माफक प्रमाणात तुम्ही ज्यूस घेऊ शकता, दूध घेऊ शकता किंवा जे सूप म्हणतो आपण त्याला, म्हणजे पेज असेल किंवा पालेभाजींचं सूप असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही लिक्विड स्वरूपातल्या घेऊ शकता. त्याच्यानंतर 10 ते 11 दरम्यान तुमचा आहार असला पाहिजे. पोटभर पोळी भाजी असेल, वरण भात असेल, ह्या पद्धतीने आहार. आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान तुमचा आहार असेल पाहिजे. किती प्रमाणात, तर आयुर्वेदानुसार असं सांगितलं की समजा पोट आहे आणि त्या पोटाचे 4 भाग केले तर अर्धा भाग हा आहार असला पाहिजे, म्हणजे जड आहार म्हणतो त्याला आपण, किंवा जे खातो ते अन्न असलं पाहिजे, सॉलिड प्रकार. त्यानंतर लिक्विड ते 25% असायला पाहिजे, म्हणजे 75%. आणि जे राहिलेले जे 25% आहे ते मोकळं राहिलं पाहिजे किंवा हवा खेळण्यासाठी किंवा अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी हा आहार घ्यायला पाहिजे. तो कसा असायला पाहिजे, आयुर्वेदानुसार जे सांगितले ते अगोदर मी सांगतो तुम्हाला. म्हणजे उष्णम असणीयात, त्यानं स्निग्धम असणीयात, मात्रावत असणीयात, अजीर्ण असणीयात.
म्हणजे तो आहार स्निग्ध असला पाहिजे, उष्ण असला पाहिजे, त्याच्यानंतर अगोदर अपचन हे झालेलं नाही पाहिजे, ना अतिद्रुतम ना अतिविलंबम, म्हणजे जास्त घाई गडबडीत नाही खायला पाहिजे किंवा एकदम सावकाश पण खायला नाही पाहिजे. त्यानंतर समदेशा म्हणजे इष्टोपदेशा म्हणलं जाते, म्हणजे आपलं जिथं आहार आपण घेतो तो पण व्यवस्थित वातावरण पाहिजे, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी स्वच्छ तर किमान असली पाहिजे, सुगंध असला पाहिजे आणि आपण शांत मनानं प्रसन्न आत्मेंद्रिय असलं पाहिजे आणि मग तुम्ही तो आहार घ्यायला पाहिजे. किंवा टी व्ही पाहत असेल, मोबाईल पाहत असेल, घाई गडबडीत असेल, उभं राहून असेल, बुफेसारखी पद्धत असेल तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. आता त्याच्यासोबत आणखी एक सांगितलं की आत्मनाभ समीक्षभम, म्हणजे आयुर्वेदाला असं म्हणायचं आहे त्यामध्ये की आपण जो आहार खातोय तो तुम्ही स्वतः तुमचा थोडा तरी विचार करा. तुम्ही जे खाणार आहार त्यातूनच तुम्ही तयार होणार आहे, म्हणजे त्या आहाराबरोबर तुमच्या स्वतःकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि मी हा आहार खातोय म्हणजे माझं पण त्या ठिकाणी महत्त्व आहे, म्हणजे आपण काय करतोय, काय खातोय, कुठं खातोय, किती वेळा खातोय, कसं खातोय, किमान हे तुम्हाला त्या ठिकाणचं भान पाहिजे. असं भान असताना जर आहार तुम्ही सेवन केला तर तो व्यवस्थित पचतो आणि ते त्या शरीराला म्हणजे शरीराची जी वाढ असेल, शरीराचे जे पोषण असेल ते व्यवस्थित व्हायला लागतं आणि कुठलाही आजार शरीरात त्या ह्याच्यातून त्या आहारातून तयार होत नाही. फारच छान सर. सरांनी महत्त्वाचा क्रम सांगितला. आपण उठल्या उठल्या बेड टी वगैरे नाही घ्यायचे, पहिले आंघोळ केल्यानंतर चहा कॉफी वगैरे घ्यायचे, तर घटनाक्रम आपल्याला आपल्या आयुष्यात दुरुस्त करता येईल. छोटे छोटे महत्त्वाच्या गोष्टी सर प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतात, त्या आपल्याला टिपून घ्यायच्या आहेत. आणि सर पाण्याविषयी काय सांगणार मग? पाणी बरोबर आहे. किती घ्यावी, कधी घ्यावं, बरोबर आहे. जेवणाच्या आधी? काय होतं की बऱ्याचदा पाणी किती प्यावं, तर सरस सल्ला दिला जातो की पाणी भरपूर प्यावं, भरपूर पाणी पिलं तर पोट साफ होईल, लघवी साफ होईल. आपलं पोट म्हणजे भांडं नाही आहे की पाणी ओतलं आणि ते साफ झालं. पाणी हे आपल्या शरीरामध्ये पचतं अगोदर, म्हणजे शोषलं जातं, पचन होतं आणि मग त्याचं उत्सर्जन होतं. म्हणजे जर अतिरिक्त पाणी पिलं तर त्याच्यातून आत्यंभू पाण्यासारखे आजार होऊ शकतात. त्यानंतर पाणी किती प्यावं, ज्याला समजा एखाद्याला हे तहान जेवढी असेल तेवढं पाणी प्यावं, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर पाणी कसं प्यावं, तर खाली बसून प्यावं, तोंडाला भांडं लावून प्यावं, हे दुसरं. त्याच्यानंतर पाणी तांब्याच्या भांड्यात प्यावं का, तर हो पाणी प्यावं. पण जे आता सध्या त्यामध्ये केमिकल टाकलं जातं, म्हणजे जसं क्लोरीनयुक्त पाणी वगैरे ते ह्याच्यात टाकलं जातं, तर त्या गोष्टीचा त्रास होतोच. त्यामुळे पाणी हे उकळून गार केलेलं, कसलंही पाणी असेल उकळून गार केलेलं आणि मातीच्या भांड्यातलं असेल तर हे सगळ्यात उत्तम पाणी. त्यानंतर पहिल्या पावसाचं पाणी आपण म्हणतो हे चांगलं आहे, शीतोदक आहे, पण हे काय होतं, आता पहिला पाऊस जो पडतो त्यात जर केमिकल असेल तर ते पिऊ नये. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं पाणी उकळलेलं असावं, गार केलेलं असावं आणि ते बांधीच्या भांड्यातून प्यावं, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर बसून पाणी प्यावं हे सांगितलं. त्यानंतर ज्याला एखाद्याला समजा वजन कमी करायचं असेल तर त्याने जेवणाच्या अगोदर पाणी प्यावं. ज्याला वजन नॉर्मलच ठेवायचं किंवा जेवढं आहे तेवढं ठेवायचं, जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्यावं. आणि ज्याला वजन वाढवायचं आहे त्याने जेवणानंतर पाणी प्यावं. अशा पद्धतीने पाण्याचा हा क्रम सांगितलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाणी आपण जसं असं म्हणलं जातं की अन्न हे प्यावं, म्हणजे चावून 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 खाऊन एवढं बारीक करावं की ते पिता यावं. आणि पाणी हे चावून 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 म्हणजे अन्नासारखं खावं, म्हणजे सावकाश सावकाश प्यावं. म्हणजे त्यामध्ये ज्यावेळी आपल्या पोटामध्ये पाणी जातं त्यावेळी त्याच्यात लाळ मिसळते, बोधकप होतं, मिसळतो आणि तिथून त्याचं पचन चालू होतं. अशा पद्धतीने जर पाणी पिलं तर मग मला वाटतं पाण्यामुळे होणारे जे अतिरिक्त आजार आहेत ते होणार नाहीत. कारण पाणी हे डायरेक्ट आतमध्ये पिलं आणि त्यानं लघवी साफ झाली, त्यानं पोट चांगलं साफ झालं, हे असं होत नाही. पाणी आतमध्ये शोषलं जातं, पचन होतं आणि मगच त्याचं उत्सर्जन होत असतं. फारच छान महत्त्वाची टिप सरांनी दिलेली की जर तुम्हाला आपल्या मित्रमैत्रिणींना वजन कमी करायचं असेल तर जेवणाच्या आधी साधारण किती वेळ घ्यायचं, साधं घ्यायचं, कोमट घ्यायचं सर? जेवायला बसल्यानंतर पाणी घेतलं तर चालेल. म्हणजे आपल्या अंगाची जेवढी उष्णता आहे तेवढ्या पद्धतीने ते पाणी असेल तर चांगलं, अशा पद्धतीने. फारच छान सर. महत्त्वपूर्ण आपल्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे आहार विषयी, तर आपल्याला मार्गदर्शन करतायत. तर तुमच्या मनातले देखील प्रश्न आम्हाला जरूर ईमेलद्वारे hello doctor2026@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर किंवा आम्हाला दूरध्वनी करून तुम्ही प्रश्न विचारू शकतात. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. आहार, समज गैरसमज, पोटाचे विकार आणि आयुर्वेद. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी, 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्या आवडीचा विषय आहे आहारामध्ये विषयीचे समज आहे, गैरसमज, त्याविषयी पोटाचे विकार आणि आयुर्वेद या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. आणि तज्ज्ञ व अनुभवी आयुर्वेदाचार्य ज्यांनी आयुर्वेद शास्त्रात MD केले आहेत, असं वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. सर,
आम्हाला वेळेचा पुरेपूर वापर करायचा आणि बरेच प्रश्न काढलेत आम्ही. तर एक छोटासा रॅपिड फायर राऊंड खेळूया जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त माहिती तुमच्याकडून मिळेल. तर पहिला प्रश्न असा आहे की खाण्याची आदर्श वेळ कोणती? सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 ही आदर्श वेळ आहे. आणि ज्याचं काम जास्त आहे, व्यायाम करतात किंवा एक्सरसाइज करतात किंवा ज्याचं कष्टच जास्त आहे किंवा तरुण आहे, भूक चांगली आहे, ह्यांनी दुपारीमध्ये जेवण केलं तरी चालू शकतं 3 टाईम. फार छान. कुठला असा आहार आहे किंवा खाण्याचा पदार्थ आहे जो आपण 12ही महिने घेऊ शकतो आणि स्वस्थ राहायला असा मदत होईल असं काही? साळीचे तांदूळ असतील, दूध असेल, तूप असेल, त्यानंतर जो आपण म्हणतो ना की तूप, पोळी भाजी हा जो आहार आहे तो सगळ्यात जास्त वर्षभर दूध आणि तूप हे चालू शकतं, सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर तुम्हाला जे सीजनल फळं आहेत ते त्या ऋतूनुसार ते फळं खावी लागतात. त्यानंतर त्रिफळा चूर्ण आहे प्लेन, की जे रोज रात्री झोपताना घेतलं तरी सुद्धा चालू शकतं, फक्त ह्याचं अनुपान मात्र बदलावं लागतं. म्हणजे साधारण तूप आणि मधात घेतलं तरी चालतं, पाण्यामध्ये घेतलं तरी चालतं, त्या ऋतूनुसार हे बदललं तरी चालतं. पण जो साधा आहार ज्याला म्हणलं जातं ना तो आहार मात्र रोज त्यांनी घेतलं तर पोळी भाजी असेल, त्यानंतर दूध असेल, तूप असेल, त्या ऋतूनुसार येणारी फळं असतील, हे जर घेतलं आणि ताक हे वर्षभर आपल्याला घेता येतं, फक्त सकाळी आणि दुपारी घ्यावं. त्यानंतर त्याला कोणताही म्हणजे अपचनाचा कुठलाही त्रास नसावा अशा पद्धतीने जर घेतलं तर हे वर्षभर घेणारे पदार्थ आहेत. आता सर आपण रॅपिड फायर राऊंड सुरू ठेवू तुर्तास आपल्या एका मित्रांचा फोन आलेला आहे. रमेश उगले यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की अल्सरायटिस कोलायटिस हा जो विकार आहे बऱ्याच जणांना होतो तर हा कशामुळे होतो? आणि दुसरं असं की पचन संस्था सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आपण? फारच सुंदर बरोबर. प्रश्न आहे. ह्याने धन्यवाद. आपण तिकडे येणारच आहोत. म्हणजे तुम्ही जर कार्यक्रम पुढे कंटिन्यू केला तर तुम्हाला हे प्रश्नाचे उत्तर, कारण हे अगोदर आहाराबद्दलचे समज गैरसमज आणि हे जर नाही पाळलं तर काय होऊ शकतं, तर त्यातून निर्माण होणारे आजार, त्या आजाराची ट्रीटमेंट हे आपण तिकडे येणारच आहोत. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो IBS किंवा इन्फ्लेमेटरी बाउल सिंड्रोम त्यांनी सांगितलं आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस त्यामधला हा भाग आहे. अल्सर म्हणजे जखमा होणे, कोलायटिस म्हणजे मोठ्या आतड्यावरती जखमा होणे. हे कशामुळे होऊ शकतं, तर आहारामध्ये जे बाहेरचं आजकाल जे फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, अतिप्रमाणात जड पदार्थ असतील आणि विरुद्ध आहार असेल, म्हणजे दूध तूप एकत्र, दूध आणि भात एकत्र करणं, दूध आणि फळं एकत्र करणं, दूध आणि साबुदाण्यासारखी खिचडी एकत्र करणं, दही आणि साबुदाण्यासारखी खिचडी एकत्र करणं, जेवणानंतर जेवण झाल्यानंतर सुद्धा आईस्क्रीम खाणं, गोड आहार घेणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यातून पचन व्यवस्थित होत नाही. पचन जर व्यवस्थित नाही झालं तर मग मात्र काय होतं, शरीरामध्ये आम तयार होतो. हा आम त्या आतड्याला बाहेर ढकलून काढावं लागतो. आतडं जी पचवायची क्षमता किंवा त्याची जी पुढे ढकलण्याची ताकद आहे ते कमी व्हायला लागते ह्या गोष्टीमुळे. आणि हे एकदा दोनदा केल्यानंतर होत नाही. जर 6 महिने वर्ष असं जर चालू असेल त्यांचं रुटीन, वेळोवेळी जेवण होत असेल, त्यासोबत ताणतणाव असतील, त्यानंतर व्यायामाचा अभाव असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत होतात आणि शरीरामध्ये आम न पचलेला आहार तो तिथंच राहतो. सार्किट विभाजन ज्याला म्हणतात, लहान आतड्यामध्ये जिथं ग्रहणी आहे किंवा जिथं लहान आतडं आहे तिथं मळाचं म्हणजे चांगला भाग शरीरामध्ये शोषला पाहिजे आणि मळ भाग आहे तो बाहेर टाकला पाहिजे. हे सार्किट विभाजन व्यवस्थित होत नाही आणि मग मात्र तो जो मळ आहे तो कधी पातळ, कधी कडक, कधी पातळ अशा पद्धतीने शरीरातून बाहेर पडायला लागतो. आणि त्या ठिकाणी जेवढं जास्त वेळ पडून राहील तेवढं त्याच्यातलं पाणी शोषलं जातं. जेवढा तो मळ पाणी शोषलं जाईल तेवढा कडक होतो, जेवढा कडक होईल तेवढं तिथं घासला जातो आणि त्या ठिकाणी इन्फेक्शन म्हणजे जंत तयार होतात. ह्या दोन गोष्टीमुळे जंत आहे ते त्या डायरेक्ट आतड्याला जखमा करतात एक, आणि तो मळ जो आहे तो जर कडक झाला तर त्या ठिकाणी घासतो आणि अल्सर म्हणजे जखमा तयार होता, हा तो आजार झाला. ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे पचन व्यवस्थित सुधारणे, म्हणजे त्याची भूक व्यवस्थित सुधारणे, पचन व्यवस्थित सुधारणे आणि त्यानंतर पोट साफवायची, त्यापुढं औषधं देणे. ह्या 3 पद्धतीवरती ह्यांना औषध केली जातात आणि एका साईडनं पथ्य. 4 गोष्टी ज्यावेळी होतात त्यावेळी हा अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा आजार बरा होतो. कारण ह्याच्यामध्ये फक्त शरीरावरती आघात होत नसतो तर मनावरती होत असतो. त्यामुळे ह्यांना शिरोधारा, कारण ज्या व्यक्तीला अल्सरेटिव्ह कोलायटिस होतो ह्याची ट्रीटमेंट मी पुढे सांगेलच बोलताना, तर ह्या अल्सरेटिव्ह कोलायटिस ज्यांना होतो त्यांचं डोकं हे पोटात जातं आणि पोट हे डोक्यात जातं. म्हणजे त्यांना पोटाबद्दल सतत मला हे असेल का, ते असेल का, असं असेल का, एखादी गोष्ट जरी पाहिलं तर मला हेच झाले असं त्यांच्या डोक्यात सारखं येतं. त्यामुळे त्यांचा आजार बरा करणं आणि ह्याच्यासोबत त्यांच्या मनात जो झालेला आघात आहे तोही कमी करणं, ज्याला आज ॲलोपॅथीनुसार गट ब्रेन म्हणतात, पण हे हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे की ज्याचं पोट चांगलं त्याचं डोकं चांगलं, ज्याचं डोकं चांगलं त्याचं पोट चांगलं. आणि हे करण्यासाठी ग्रहणीची औषधं जर दिली, तिथलं जर ग्रहणीचं पाचन जर सुधारलं तर मात्र त्याचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आजार बरे होतात. अल्सरेटिव्ह कोलायटिस ज्याला सांगितलं जाते की हा कधी बरा होणार नाही, आधुनिक शास्त्रानुसार आयुर्वेदानुसार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो.
फारच छान. आणि पालघरहून आपल्या रमेश दादाने अजून एक प्रश्न विचारलेला की पोटाचे स्वास्थ्य चांगलं राहायला काय करता येईल, तर त्याविषयी काही टिप पोटाचे स्वस्थ राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जेवढी भूक आहे तेवढं खायला पाहिजे. आहार कमी जेवढा जाईल तेवढं शरीराचं आरोग्य चांगलं राहत असतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ह्या ठिकाणी काय झालेलं, जर जड जास्त झालेलं असेल तर हलकाच आहार त्या शरीरामध्ये पोटामध्ये गेलेला पाहिजे. आणि पाचक औषधं जसं गुड आणि शुंठी असेल ते घेतलं तर हा त्रास कमी होतो. त्यानंतर साधं गंधर्व तेल आहे किंवा एरंड तेल ज्याला म्हणलं जातं, रात्री झोपताना जर शुंठीच्या काढ्यातून घेतलं तर पोटातली आवाती कमी होते आणि पचन व्यवस्थित व्हायला मदत होत असते. आणि त्याचे अगोदर रात्रीचं जेवण आहे ते 7च्या आतमध्ये व्हायला पाहिजे. असं जर झालं तर मग मात्र त्यांना पोटाच्या बऱ्याच गोष्टी आहेत ह्या कमी होत असतात. प्लेन इसबगोल म्हणून एक औषध आहे, ते इसबगोल जर का रात्री झोपताना भिजत घालून एक अर्धा तास हे एक पाण्यामध्ये जर घेतलं तर पोटात जेवढी काय हवा आहे ते कमी होतं. ज्यांना वारंवार शौचास जावं लागतं, वारंवार पोटात गॅस होते, गुडगुडगुड आवाज येतो, ह्या गोष्टी बऱ्याच अंशी 60 ते 70% कमी होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या गृहिणीचं किंवा पचन सुधारण्यासाठी आतली घाण अगोदर बाहेर काढायला पाहिजे, सूज आणि जखमा कमी करायला पाहिजे आणि मग आतड्याची पचवायची ताकद आहे ती वाढवायला पाहिजे. ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती, मात्रा बस्ती हा उपक्रम करणं गरजेचं राहतं. फारच छान सर. सहज सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला बरीचशी माहिती दिली आहे. अजून आपला जो रॅपिड फायर राऊंड आहे त्याच्याकडे वळूया. आणि रसांविषयी सांगितलं, तर रोज आम्हाला षडरस घेता येतील का आणि कसे घेता येतील त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर आहे. आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये षडरस आहेत. हिरडा असेल, आवळा असेल म्हणजे त्रिफळ चूर्ण असेल, त्यानंतर मृगमास असेल, तर ह्याच्यामध्ये षडरस असतात. त्यामुळं रोज जर आवळ्याचं हे केलं तुम्ही, म्हणजे आवळ्याचं मोरावळा असेल, मुरब्बा असेल किंवा च्यवनप्रसारक रसायन असेल तर तुमच्या शरीरामध्ये षडरस जातात. त्याच्यानंतर हे जे आहे हिरडा, असं म्हणलं जायचं की एखाद्याला वैद्याला जर पाहिलं आणि ते जर म्हणलं की मी आता 100 वर्ष जगणार, तर ते लगेच म्हणायचे हां तुम्ही हिरडा खाताय रोज. म्हणजे हिरडा जर खाल्ला तर 100 वर्ष माणूस जगू शकतो, हे त्याचं मागचं सांगण्याचं कारण. आयुर्वेदामध्ये आहाराच्या क्रमाला फार महत्त्व आहे. ह्या रसामध्ये पण सुरुवातीला आपण मधुर आणि आम्ल, त्यानंतर मध्ये तिखट मीठ आणि त्याच्यानंतर शेवटी कडू आणि कसा रस, अशा पद्धतीने जर आहार घेतला तर तो व्यवस्थित पचतो. कारण सुरुवातीला कफाचं प्राकृत हे होत असतं, उदिरण होत असतं, त्यानंतर पित्ताचं उदिरण होत असतं आणि त्याच्यानंतर शेवटी वात तयार होत असतो. त्या पद्धतीने जर खाल्लं गेलं तर ते पचन व्यवस्थित होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहारामध्ये काय पाहिजे की षडरस पाहिजे, ह्याचा अर्थ गोड पण पाहिजे, तिखट पण पाहिजे आणि कडू पण आहार पाहिजे. म्हणजे फक्त गोडच भरपूर खाण्यात येते किंवा एक रस जर शरीरामध्ये जास्त गेला की एक रसा दौर्बल कारणाम श्रेष्ठ असं म्हणलं जातं. म्हणजे एक जर रस तुमच्या पोटात किंवा एकच प्रकारचं अन्न जर जास्त जात असेल तर ते शरीराला दुर्बल करत असतं. बरेचदा काय केलं जातं की प्रोटीन जास्त जायला पाहिजे म्हणून स्प्राउटसारखे वाटी किंवा एक बाउल ते खाल्लं जातं, तर हेही चुकीचं आहे. का आपल्या बरोबर आहे की आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जास्त जाते, प्रोटीन कमी जात आहे, फायबर कमी जाते. पण आपली जर एक प्लेट जर केली की जेवणाची आहार डिश जर केली तर त्याच्यामध्ये कसं आपण कोशिंबीर किंवा लोणचं हे किती ठेवतो, थोडंच ठेवतो, म्हणजे तोंडी लावण्यासाठी ठेवतो. त्या ठिकाणी सॅलड भरपूर खाल्लं किंवा फक्त स्प्राउटच भरपूर खाल्ले तर हेही चुकीचं आहे. आहारामध्ये तुमच्या कार्बोहायड्रेट पण जायला पाहिजे, प्रोटीन पण जायला पाहिजे, फॅट पण जायला पाहिजे, दूध तुपासारखं पण आहार त्यामध्ये जायला पाहिजे. पण हे होत असताना हे सगळे एकत्र जायला पाहिजे का, तर नाही. त्यासाठी हे एकत्र कोणाला जाऊ शकतं, ज्याची अग्नी चांगली आहे किंवा ज्याचा पचवण्याची ताकद चांगली आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतं. त्यामुळं घेताना जेवणामध्ये आयडियल जर थाळी कोणी विचारली तर एक भाजी आणि एक पोळी किंवा वरण आणि भात अशा पद्धतीचं त्यांचं जेवण असावं. जे 5, 6, 7 आयटम किंवा 10-12 आयटमची थाळी सजवलेली असते ही दिसायला चांगली आहे पण शरीरासाठी चांगली नाही आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, तुम्ही कडू या रसाविषयी बोललात, तर लहान मुलं म्हणा किंवा मोठी माणसं कडू खात नाहीत, तर त्याच्यावर काय करता येईल? लहान मुलांचंच काय, मोठी माणसं पण कडू खात नाहीत आणि गोड जास्त खातात, तिखट तेलकट आंबट चमचमीत जेवढं असेल तेवढं खातात. त्याच्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांकडे आलं की त्यांना कडू औषधं खावी लागतात. त्याचं कारणच ते. पण ह्यांनी कडू आहारामध्ये थोडं तरी आहार, म्हणजे कारल्यासारखं पदार्थ रोज नाही खाल्ला तर चालेल, पण पडवळाची भाजी असेल, कारल्याची भाजी असेल, कडवंची म्हणून भाजी असते, तर ह्या थोड्या तरी तुमच्या शरीरामध्ये जायला पाहिजे आणि गोडचं प्रमाण मग तुम्ही कमी करायला पाहिजे. अशा पद्धतीने केलं तर मग मात्र फायदा होईल. फारच छान. दूध घ्यावे का नाही त्याविषयी काय सांगाल? दूध देशी गाईचंच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. आणि दूध ज्याचं अग्नी चांगलं आहे त्याने घ्यायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. दूध समजा देशी गायचं नाही मिळेल तर म्हशीचं चालते, नाही मिळेल तर जर्सी गायचं पण चालतं. जर्सी गाय म्हणजे काय खूपच वाईट आहे असं नाही आहे, पण सगळ्याचं क्रम विचारला तर ह्या पद्धतीनं दुधाचं तुम्ही सेवन करू शकता आणि हे रोज सेवन करू शकता. फक्त रात्री उशिरा सेवन करताना ह्याचं मात्र तारतम्य किंवा अंगात ताप आहे का हे तारतम्य पाहून हे घेऊ शकता. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांविषयी विचारतो सर आता. दूध, दही, ताक म्हणा, तूप म्हणा, पनीर म्हणा, तर याचं किंवा लोणी म्हणा, तर यांचा श्रेष्ठतम क्रम कसा आहे? म्हणजे सगळ्यात चांगलं तूप, त्याच्यानंतर दूध, त्याच्यानंतर ताक पण सगळ्यात चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की रोज खाता येईल ह्यातले पदार्थ आहेत. दूध आहे, तूप आहे, ताक आहे, रोज तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कधीतरी खायचं, ह्याच्यामध्ये पनीर आलं असेल, लोणी येतं. आणि कधी न खाऊन ह्याच्यामध्ये दही येतं ॲक्च्युली. म्हणजे कधी जेवढं कमी खाता येईल तेवढं कमी, किंवा नाही खाल्लं तरी सुद्धा चालेल. आपण जसं म्हणतो ना की व्यसन करूच नाही,
तसं पदार्थ दही नाही खाल्ला तरी सुद्धा चालू शकतं. त्याचं कारण असं की दही पचवायला हे खूप अभिशिंदी आहे, शरीरामध्ये खूप ताकद लागते. त्यामुळे ते जर न खाता त्याच्याऐवजी ताक जर पिलं तर शरीराला त्याच्यातून जे मिळणारे सगळे गुण आहेत ते आपल्या शरीराला मिळत असतात. पचवायला पण चांगलं, रक्त पण वाढतं, पचन पण व्यवस्थित होतं आणि पुढची भूक पण चांगली होते आणि मल पण उत्सर्जन व्यवस्थित होत असतं. त्यामुळे त्या ताक घेऊ शकता, दूध घेऊ शकता, तूप घेऊ शकता. पनीर, लोणी हे जड आहेत पचायला, त्यामुळे हे कधीतरी खावं. दही शक्यतो टाळावं. फारच या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक शहर आहे पुण्याहून आपल्याला फोन आहे. मंगलताई आपटे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. मला असं विचारायचं होतं काय ज्याला नळ फुगतात तर मग त्याला लवंग, ओवा आणि मिरे तर ते थोडंसं कोमट पाण्यात सकाळी घेतलं उकळून आणि ते कोंबट गरम गरम प्यायलं तर पोट दुखायचं थांबतं का? आपलं काय मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल किंवा नळ फुगतात त्याला काही मार्गदर्शन आहे का? धन्यवाद आहे, आपल्या ठीक आहे. प्रश्नासाठी. हां, नळ फुगतात म्हणजे काय होतं की पोट जर पूर्ण नाही साफ झालं, समजा त्या मोठ्या आतड्यामध्ये 100% मळ आहे, त्यातलं 60, 70, 80% मळ बाहेर पडतो, पण 10-20% राहतो. तर तो मळ आहे तो कुजतो, सडतो, त्यातून गॅस आणि उष्णता तयार होते. हा गॅस जर खाली समजा मुळव्याधासारखा त्रास असेल किंवा आतमध्ये फिशेसारखा त्रास असेल तर तो खालून जात नाही आणि वरती यायला लागतो. त्यामुळे आतडा ते कडक व्हायला लागतं, ज्याला नळ फुगले असं म्हणलं जातं बोलीभाषेमध्ये. तर ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे त्या मोठ्या आतड्यामध्ये थोडीशी तरी स्निग्धता यायला पाहिजे. त्यासाठी दूध आणि तूप हे घेणं, एरंड तेल 2 चमचे सुंठीच्या काड्यातून घेणं हे दुसरा. आणि आहारामध्ये थोडं तरी लिक्विडपणा म्हणजे पातळ भाज्या म्हणतो ना आपण ते घ्याव्या. सुक्या कोरड्या भाज्या न घेता दुधासारखा, तुपासारखा, लोण्यासारखा त्यामध्ये शरीरामध्ये वापर हा व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर चिंचा लवण तेल म्हणून आहे, 1 चमचा जर हे चिंचा आणि लवण टाकलेलं पाणी असेल किंवा चिंचा लवण, चिंच आणि मीठ हे तेलामध्ये टाकायचं. कोणतंही गोडं तेल असेल किंवा जे तुम्ही खाता ते तेलामध्ये टाकायचं, कडवायचं. आणि तेल 1-1 चमचा जर जेवणाच्या अगोदर सुरुवातीला एका भातासोबत घ्यायला चालू केलं तर पोटातला गॅस आहे तो सगळा निघून जायला लागतो. फारच छान. मित्रांनो, आहाराविषयी जागृत करणारा असा आजचा आपला कार्यक्रम सुरू आहे. आपले डोळे उघडतात, बरेचसे घटनाक्रम आपल्याला दुरुस्त करायला पाहिजेत. तर तुर्तास एक वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा. आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. आहार, समज गैरसमज, पोटाचे विकार आणि आयुर्वेद. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी. 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि चर्चा सुरू आहे आहाराचे समज गैरसमज याविषयी आणि पोटाचे विकार आणि आयुर्वेद शास्त्र याविषयी. आणि आपल्याला तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर मार्गदर्शन करतात. सर, आजकाल आम्ही सेंद्रिय आहाराविषयी भरपूर वाचतो, ऐकतो, तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. बरोबर आहे. हा फार छान प्रश्न विचारला तुम्ही. सेंद्रिय आहार हा घ्यायलाच पाहिजे, देशी आहार ज्याला म्हणलं जातं. पण सेंद्रिय आहार मिळण्यासाठी फक्त थोडंसं कष्ट घ्यावं लागतात, कारण सहजासहजी तो मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही. समजा देशी गायचं दूध असेल, भाजीपाला असेल, त्यानंतर आपलं गहू असेल, ज्वारी असेल, कोणतेही फळं असतील, ह्या सेंद्रिय मिळायला दुरापास्त झालेलं आहे. पण हे मिळत नाही का? तर मिळतं. ह्यासाठी थोडं जर कष्ट केलं तर हे मिळू शकतं तुम्हाला. त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की समजा हा नाहीच मिळालं तर म्हणून काय त्यासाठी म्हणजे तेच 8 तास धरून चालेल का? कारण एवढ्याच लोकांची आता जी लोकसंख्या वाढत चालेल त्याचं जर आपल्याला पोट भरायचं असेल तर हायब्रिडायझेशन हे व्हायलाच पाहिजे, हायब्रिड धान्य यायलाच पाहिजे. पण मग आपण काय करू शकतो ह्यातून? समजा हायब्रिड आहार गेलं, केमिकल शरीरामध्ये गेलं तर त्याच्यासाठी काय केलं जातं? आयुर्वेदामध्ये आगदातली काही औषधं आहेत ती वापरायला पाहिजे. आपली पचनक्षमता ही सुधारायला पाहिजे, व्यायाम हा व्यवस्थित व्हायला पाहिजे, वेळेवर जेवण करायला पाहिजे, आद्यशन टाळायला पाहिजे, त्यानंतर संकीर्णाशन म्हणजे मिक्स करून हे सगळं खाणं इथे टाळायला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण त्यासाठी केलं म्हणजे काय की ते मिळतच नाही म्हणून बसणं आणि एक समजा सगळीकडे तेच आहे तर मग आपण खायचंच टाळायचं का? थोडक्यात समजा आता पाऊस पडतोय म्हणून आपण छत्र घेऊन जातोच ना बाहेर, किंवा सगळ्या ह्याच्यावरती सगळ्या जमिनीवरती काटे आहेत मग आपण सगळीकडे तो हे अंतरत बसायचं का? तर त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो? आपल्या पायात चप्पल घालू शकतो. तशा पद्धतीने आपली जी पचवायची ताकद आहे ती जर चांगली केली तर दगड माती काय त्यातलं विष जरी खाल्लं तरी पचवायची जी ताकद आहे ती आपल्यात यायला पाहिजे. नाही पचलं तर त्या ठिकाणी आयुर्वेदाचे जे काही बिलवादी गुलिकेसारखे औषधं आहेत, चंपकागतसारखे औषधं आहेत, जे पोटामध्ये गर्विष गेल्यानंतर जे परिणाम येत असतात तर ते घालवण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगून ठेवले आहेत. त्या औषधाचा जर का उपयोग केला त्यातलं सगळ्यात श्रेष्ठ औषध ते म्हणजे महातिक्त किंवा कडू तिक्तघृत
हे तूप आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, हे मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे. ते जर का 2 चमचे दुधातून रात्री घ्यायला चालू केलं तर हे जे काही खाण्यातून गेलेले केमिकल असतील, रासायनिक खतं असतील किंवा एखादं विष तयार होत असेल शरीरामध्ये, तर हे जर घ्यायला चालू केलं तर मात्र ते शरीरातले विष आहे ते कमी यायला सुरुवात होते. फारच छान सर, सहज सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करताय. पण समजा हे जे तुम्ही आहार पथ्य विषय आम्हाला सांगितलं तर बरेचसे आमच्या मित्रांना जर समजा काही मित्रांना जमलं नाही हे याचं पालन करायला, तर काय होऊ शकतं किंवा त्याविषयी देखील आम्हाला सांगा की या चुकांमुळे काय घडू शकतं, शरीरावर बरोबर आहे. कसा सगळ्यात परिणाम? महत्त्वाचा प्रश्न विचारला की समजा एखाद्याने म्हणलं की नाही मला ह्यातून निरोगी राहायचंच नाही आयुष्यभर, किंवा समजा मला जमतच नाही, माझं व्यवसायचं आहे, माझी नोकरीचं आहे, किंवा मला बाहेरच राहावं लागतंय, बऱ्याच अडचणी असू शकतात. किंवा पण समजा एखादा विद्यार्थी शिकतोय आणि त्याला मेसचं जेवण करावं लागतंय किंवा बाहेरचंच त्याला खावं लागतंय, किंवा एखाद्याचं काम किंवा जॉबच आहे ज्याला फिरता किंवा ज्याला प्रवासच करावा लागतंय, त्याला बाहेरचंच खावं लागतंय. तर अशा व्यक्तींसाठी काय होतं मग, मात्र त्या शरीरामध्ये एकदा दोनदा तीनदा हे किंवा वर्षानुवर्ष जरी हे असं चालत राहिलं तर मग मात्र त्या शरीरामध्ये आम नावाचा चिकट पदार्थ तयार होतो, ज्याला आमम घोरम विषम म्हणलं जातं. म्हणजे विषाप्रमाणे तो शरीरामध्ये तयार होतो आणि त्याच्यामध्ये आमवातासारखे असतील, संधिवातासारखे असतील, मूळव्याधासारखे असतील, आम्लपित्तासारखा त्रास असेल, त्यानंतर खाली त्याच्या पुढे गेलं तर ग्रहणी ज्याला म्हणलं जातं आयुर्वेदानुसार त्याच्यासारखा त्रास असेल, त्याच्या खाली मुतखड्यासारखा त्रास असेल, आतीसारखा त्रास असेल, प्रवाहिकासारखा त्रास असेल, एच पायलोरी म्हणून जे इन्फेक्शन आज म्हणलं जातं, किंवा IBS सारखं इन्फेक्शन असेल, जे क्रॉन सिंड्रोम म्हणलं जातं, अल्सरेटिव्ह कोलायटिस, किंवा त्यामध्ये जे काय म्हणू आपण त्याला आयुर्वेदानुसार जे ह्या ग्रहणीमध्ये किंवा जे पक्वशगत वातामध्ये जे आजार येत असतात, तर हे सगळे आजार एक आजार म्हणजे तोंडापासून ते संडाच्या जागेपर्यंत छोट्या छोट्या आजारापासून ते नेत्राचे विकार असतील, केसाचे विकार असतील, त्वचेचे विकार असतील, त्यानंतर लाईफस्टाईलशी निगडीत जे म्हणतो की शुगर व्हायला चालू होते, त्यानंतर दम लागायला चालू होतो, त्यानंतर BP सारखा आजार पाठीमागे लागतो, हृदरोगासारखे आजार मागे लागतात, ते कॅन्सरपर्यंत मोठमोठे आजार त्या शरीरामध्ये यायला लागतात. कारण कुठल्याही शरीरामध्ये आपण एखाद्या झाडाचं जर मूळ म्हणतो की झाड जर चांगलं टवटवीत राहायचं असेल तर त्याच्या मुळाला खत पाणी व्यवस्थित मिळायला पाहिजे, म्हणजे मुळावरती त्या झाडाचं आरोग्य निर्माण आहे. तसं आपल्या शरीरामध्ये जो आहार जातो तो जर व्यवस्थित पचला, व्यवस्थित शरीराला जर लागला तर त्या शरीराचं पोषण व्यवस्थित होत असतं, वाढ व्यवस्थित होत असते आणि आपल्या ज्या चयापचय क्रिया आहेत ते व्यवस्थित होत असतात. जर का तो व्यवस्थित आहार पचला नाही, त्यातून आम तयार झाला तर मग मात्र एक छोट्या आजारापासून मोठ्या आजार आता जे सांगितले त्याची लिस्ट पाठीमागे लागू शकते. फारच छान. सरांनी महत्त्वाचे वाक्य स्वतःच्या आरोग्याकडे आपण काय खातोय त्याच्याकडे आपण जरूर लक्ष दिलं पाहिजे. आणि सर, पचनाचे आजार किंवा विकार कोणकोणते आहेत किंवा आयुर्वेदशास्त्र पचनाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतं त्याविषयी देखील आम्हाला सांगा. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेद 2 गोष्टीकडे पाहतं. म्हणजे पचन थोडक्यात जर मी सांगायचं झालं तर स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन असतं. म्हणजे आता समजा आपण एखादं आहार घेतला आहे की शरीरामध्ये दूध घेतलं तर दुधाचं सुरुवातीला स्थूल पचन काय होतं की म्हणजे ते जठराग्नी करून पचवलं जातं आणि त्याच्यानंतर त्या दुधातून रसाची रक्ताची जी निर्मिती होत असते ते म्हणजे सूक्ष्म पचन, म्हणजे त्याचं रूपांतर धातूमध्ये होत असतं. कुठली समजा पोळी भाजी खाल्ली ते डायरेक्ट शरीराला लागते, म्हणजे काय होतं पहिल्यांदा पचन होतं, त्याचं विभाजन होतं, पचन होतं आणि त्याच्यानंतर ते शरीर लागतं, म्हणजे रसाची रक्ताची मांसाची निर्मिती होते असते, सूक्ष्म पचन म्हणतात. आणि त्याचे अजून खाली सूक्ष्म पचन म्हणजे त्याचं पंचमहाभूतामध्ये विघटन होते, म्हणजे शरीरातले जे पंचभौतिक घटक आहेत त्याची वाढ होणं किंवा त्याचं कमी असणं, त्या पद्धतीनं 3 न्याय आहेत, खलिकपोत न्याय, शिरदती न्याय अशा पद्धतीनं आणि केंद्रकुले न्याय, ह्या न्यायानं त्याचं पचन हे सूक्ष्म 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 पचन होत जातं आणि आपल्या शरीराला खाल्लेला आहार आहे तो लागायला लागतो. आता समजा एखाद्यानं आहार व्यवस्थित घेतलाच नाही, वेळेवर घेतलाच नाही, तर काय होतं की रोज काय होऊ शकतं की पित्त वाढायला लागतं किंवा पित्त हायपर ॲसिडिटी ज्याला म्हणलं जातं, म्हणजे अपचन होणं, गॅस होणं, ढेकरा येणं किंवा त्यानंतर पुढे जाऊन आंबट गुळण्या यायला लागणं, त्याच्यानंतर छातीत धडधडणं, त्याच्यानंतर डोकं गरगरणं, चक्कर येणं, डोळ्याचे, तळहाताचे, तळपायचे आग होणं, अतिप्रमाणात तहान लागणं, डोक्याचा कधी अर्धा भाग दुखतो, कधी अर्धशिशी ज्याला म्हणलं जातं, अशा पद्धतीचे एक आजार व्हायला लागतात. मग ह्याच्यासाठी काय करावं लागतं, आमाशयगत जो काय पित्त वाढलेलं आहे त्याची जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे पहिल्यांदा वमन द्यायला पाहिजे. त्या व्यक्तीला समजा 10 वर्षापासून जरी उलटीचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, जळजळचा त्रास आहे, आंबट गुळण्याचा त्रास आहे, याच्यासाठी पित्तावरची एखादं औषध दिलं, 2 औषध दिलं, 4 औषध दिलं, पथ्य पाळलं तर तात्पुरतं बरंही वाटतं, पण परत तोच त्रास व्हायला लागतो. कधी कधी असं वाटतं की मग त्या छातीमध्ये पोटामध्ये जर कळ यायला लागली तर असं वाटतं की हा हृदयाचा त्रास आहे का किंवा हे हृदयाकडे चाललंय का, मला हृदयाचा त्रास होतोय का, अशी त्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती निर्माण व्हायला लागते. आणि बरेचदा डॉक्टर पण काय करतात की एखाद्याला ही केलं जातं, ECG काढला जातो, 2D इको काढला जातो आणि तो नॉर्मल आहे की म्हणलं जातं तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, पित्ताचा त्रास आहे, किंवा मग हे सायकोलॉजिकल आहे, तुमचं मानसिक आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण हेच वाढत जाऊन त्या ठिकाणी अल्सर तयार होणं, त्या ठिकाणी जखमा तयार होणं आणि त्यापासून मोठे कॅन्सरपर्यंत त्याची ही जाऊ शकते. मग ह्यांनी काय करावं
तर सगळ्यात महत्त्वाचं की पित्त वाढवणारे जे पदार्थ आहेत, तिखट तेलकट आंबट हे खारट हे ते गोष्टी कमी करायला पाहिजे. आहारामध्ये कडू पदार्थ आहेत त्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. वेळेवर जेवण करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वमनासारखी जे बृहतवमन म्हणलं जातं, उलटीचं जर औषध घेतलं तर वर्षानुवर्षाचं जे पित्त आहे, खराब पित्त आहे, ते बाहेर पडायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर मग मात्र काही औषधं आयुर्वेदानुसार म्हणजे शतविकल्प असेल, गुळेल सिद्ध बस्ते असेल, हे जर घेतलं तर त्यांचा किती जुना आजार असू द्या, हृदयाकडे जरी तो चाललेला असेल पित्ताचा त्रास, तरीसुद्धा तो बरा होतो. असं म्हणलं जातं की आजीर्णातून म्हणजे जे अपचन जर झालं तर त्याच्यातून हृदरोग होतो आणि त्यातून मृत्यू होतो. तर हे जी संप्राप्ती आहे हृदयाकडे चाललेली, ती सुद्धा बंद होऊ शकते. किंवा तिर्यक रक्तपित्त, हृदयाची रक्तवाहिनी फुटणं, हार्ट अटॅक येणं, किंवा मेंदूची रक्तवाहिनी फुटणं, किंवा त्वचेवरती पित्त उसळणं, त्वचेवरती लाल डाग येणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या आजीर्णामध्ये होत असतात. फक्त एक वमन जर केलं तर तिथपर्यंतची संप्राप्ती ही कमी होऊ शकते. फारच छान सर, सुंदर सांगितलं तुम्ही आम्हाला. आणि तुम्ही बोलता बोलता पित्त वाढणं किंवा पित्त खवळणं मराठीमध्ये आपण म्हणतो, आणि सायकोलॉजिकल इफेक्ट, मनावर परिणाम, तर याचा काही संबंध असतो का? म्हणजे आपण म्हणतो की राग आला की पित्त खवळतं, तर मन आणि पोटाचे विकार किंवा पोटाशी काही संबंध आहे का? बरोबर. हा दुसरा भाग झाला पित्ताचा, ग्रहणीचा आयुर्वेदानुसार सांगितलं जातं. आणि जिथं आयुर्वेदानुसार सांगितलं पित्त धराकाला जिथं आहे त्या ठिकाणी मज्जा धराकाला आहे. मज्जा धराकाला म्हणजे ब्रेनचा टिश्यू, आणि पित्त धराकाला म्हणजे जिथं पोटाचं पचन होतं. म्हणजे पित्त धराकाला जर चांगली असेल तर मज्जा कला चांगली होते. म्हणजे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी हा जो विचार आहे तो आयुर्वेदामध्ये 5 ते 10,000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे, ज्याला आज गट ब्रेन म्हणलं जातं. किंवा ज्याला ग्रहणीचा किंवा IBSचा ज्याला आजार झालेला आहे त्याच्या मनावरती परिणाम होतो, जे म्हणलं जातं ना की त्यासाठी शिरोधार हा उपचार केला जातो आणि मग तो बरा होतो. फक्त पोटाची किंवा त्या ग्रहणीची म्हणजे पित्तधराकलेची जर ट्रीटमेंट केली तर तो पूर्ण बरा होत नाही. ज्यावेळी शिरोधारा केली जाते, मज्जाधराकलेची ट्रीटमेंट होते, त्याच्यावेळी तो पेशंट बरा होतो. म्हणजे हा आयुर्वेदानुसार सांगितलेला हा संबंध आहे. आता इथं ग्रहणी म्हणजे काय होतं ते पण एकदा सांगून टाकतो. की ग्रहणी म्हणजे काय होतं की अन्न जे ग्रहणीचं काम काय म्हणजे लहान आतड्याचं काम काय तिथल्या की अन्नम गृह्णाती पचती मुंचिती विवेचिती, म्हणजे अन्नाचं ग्रहण करणे, पचन करणे, मुंचन म्हणजे सारकीट भागाचं विवेचन करणे, आणि जो काही मळ भाग आहे त्याचं विवेचन म्हणजे बाहेर टाकून देणे. हे जर काम बिघडलं तर त्या ठिकाणी काय होतं, चिकट मळ तयार व्हायला लागतो. पोटामध्ये आव किंवा रक्ती आव म्हणतात किंवा शेम म्हणतात. जो संडाचा कलर आहे तो काळा येतो, पिवळा येतो, हिरवा येऊ शकतो, पांढरट येऊ शकतो. आणि मळ हा बांधून होत नाही, कधी कडक होतो, कधी पातळ होतो. पोटात आवाज येणं, पोटामध्ये गडगड, गॅस होणं, गच्च होणं, आणि सतत अस्वस्थता त्या पेशंटला लागून राहत असते. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवण झाल्यानंतर कळ मारतं आणि टॉयलेटला जावं लागतं, हे एक ह्याच्यामध्ये लक्षण असतं. पायाचं गोळ्या ते दुखायला लागतात, कंबर गळून जायला लागते, थकवा यायला लागतो, वजन कमी व्हायला लागतं, चेहऱ्यावर निस्तेजपणा यायला लागतो, केस गळायला लागतात, नखं आहे ते हे व्हायला लागतात, तुटायला लागतात. म्हणजे अस्थिधातूचं जे धारण क्षमता आहे ती त्या पेशंटची कमी व्हायला लागते. ह्याची जी ट्रीटमेंट आहे आयुर्वेदानुसार, त्यामध्ये सुरुवातीला काय केलं जाते, जी काही झालेली घाण आहे मग सांगितल्या पद्धतीनं ती पचवली जाते. ती घाण पचवल्यानंतर आतड्यावरचे जे जखमा आहेत किंवा जी सूज आहे ती कमी केली जाते. आणि त्याच्यानंतर जी पचवायची जी क्षमता आहे ती वाढवली जाते. 3 टप्प्यामध्ये ट्रीटमेंट केली जाते. ही पथ्य पाळून आणि त्यासोबत प्राणायामासारखा उपचार हे करून, म्हणजे प्राणायामाची साथ घेऊन. मग हे काय केलं जातं, सुरुवातीला पित्ताचे शमन केलं जातं, त्यासाठी पित्तशामक औषध वापरली जातात. त्याच्यानंतर त्याचं पचन सुधारण्यासाठी जसं शंखवटी वगैरे असेल ती औषधं वापरली जातात. आणि सगळ्यात शेवटी त्या ह्याचं जी ताकद आहे ती वाढवण्यासाठी प्लेन त्रिफळा चूर्ण असेल किंवा इसब असेल किंवा शतावरीसारखा कल्प असेल किंवा च्यवनप्राशसारखं रसायन असेल किंवा पिपळीसारखं रसायन असेल, हे वर्धमान मात्रेत वापरले जाते आणि त्याची पचवायची ताकद ती वाढवली जाते. रसायन औषधं देऊन त्यांना बंद केलं जातं. हे होत असताना एका साईडनं त्याच्या मनावरती ट्रीटमेंट जी केली जाते ती म्हणजे शिरोधारासारखी ट्रीटमेंट केली जाते. फारच छान सर, सुंदर सहज सोप्या भाषेत तुम्ही मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, तुम्ही देखील प्रश्न विचारतायत, त्याच्यामुळे आपण आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला ज्ञान मिळतं आहे, माहिती मिळते आहे या महत्त्वाच्या विषयावर. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आहार, समज गैरसमज, पोटाचे विकार आणि आयुर्वेद. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी. 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आहाराविषयी समज गैरसमज, पोटाचे विकार आणि आयुर्वेद उपचार याविषयी आपल्याला तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर मार्गदर्शन करतायत. आम्ही विश्रांती दरम्यान देखील चर्चा करतो की अजून कुठला मुद्दा
प्रेक्षकांपर्यंत मित्रांपर्यंत पोचता येईल. तर बद्धकोष्ठता विषयी सर आम्हाला सांगा, त्याविषयी लक्षणं, उपाय, त्याची चिकित्सा कशी, काय करता येईल, कसं टाळता येईल, त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. बद्धकोष्ठता म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणे. पोट साफ न होणे म्हणजे काय की सकाळी उठल्यानंतर एकदा टॉयलेटला गेलं आणि पोट साफ झाले असं न करता 2-3 वेळा जावं लागणं, काहीतरी खावं लागणं किंवा काहीतरी चहा घेणं असेल किंवा काही तंबाखूसारखं व्यसन करणं असेल आणि त्याच्यानंतर पोट साफ होते, हे एक. त्याच्यानंतर 1-2 दिवस पोटच साफ होत नाही, हे पण, ह्यालाही बद्धकोष्ठताच असं म्हणलं जातं. आता हे पोट साफ होण्याचं जे कार्य आहे ना, हे कशाच्या अंतर्गत येतं? अपनवायूच्या अंतर्गत येतं. अपनवायूची दृष्टी कशामुळे होत असते ते? तर अपनवायूची दृष्टी होते एक 3-4 महत्त्वाची कारणं. ते म्हणजे बराच वेळ बसणं असेल, वेगाचं धारण म्हणजे टॉयलेटला लागलेले असताना न जाणं, आणि दुसरं की बळीच प्रवृत्ती करणे म्हणजे पुंतून करणे, त्यानंतर जोर लावून करणे, काहीतरी खाऊन करणे किंवा एखादं औषध घेऊन करणे म्हणजे जोर लावून, म्हणजे बळीच प्रवृत्ती करणे, ही महत्त्वाची कारण. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे की तुमचा जो आहार आहे ना, तो जड असेल, पचायला जड असेल, अति प्रमाणात घेतलेला असेल, तर ह्यामुळं काय होतं की पचन व्यवस्थित होत नाही. आणि आहार जर का कोरडा जास्त प्रमाणात शरीरामध्ये जात असेल तर सुद्धा व्यवस्थित पचन होत नाही. दूध आणि तुपासारखं जे प्रमाण आहे ते शरीरामध्ये जर जात नसेल, कारण बऱ्याचदा आजकाल दूधच खाल्लं जात नाही, तुपच खाल्लं जात नाही, त्याच्यामुळे शरीरामधलं काय होतं की मळ जास्त वेळ पडून राहतो. मळ जास्त वेळ जर पडून राहिला तर त्यातलं पाणी शोषलं जातं, कडक व्हायला लागतो आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही. आता ह्याच्यासाठी उपाय काय करायला पाहिजे? तर आपण जे म्हणतो फायबर डाएट जायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर सुरुवातीला जर का आलं आणि मीठ हे जर खायला चालू केलं आणि थोडंसं पाणी पिलं, जे आचमन म्हणलं जातं, पहिल्यांदा ताटाला पाणी फिरवलं जातं आणि आचमन केलं जातं. ह्यानं काय होतं, आतड्याची हालचाल आहे ती सुरुवात होते. त्यामुळे आचमन करणं, त्यानंतर आलं आणि मीठ खायला चालू करणे, आणि त्याच्यानंतर जर का आहार सुरुवातीला तूप भात सारखं किंवा तूप साखर भात असं जर घेतलं तर मग मात्र पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत होते. हे पहिलं. कारण तूप तिथून जर जायला गेलं सुरुवातीच्या आहारामध्ये तर आपण वायूची गती आहे ती खाली यायला सुरुवात होत असते. त्याच्यानंतर काय, जे मग सांगितलं तसं की हे सगळं करून व्यवस्थित आहार घेऊन सुद्धा जर होत नसेल तर मग मात्र त्या ठिकाणी बसते हा उपक्रम त्यांना करावा लागतो. समजा हे नाही झालं तर त्या ठिकाणी काय होतं, सुरुवातीला संडास जी कडक झालेली आहे त्या ठिकाणी घासायला लागते. घासले की त्या ठिकाणी आग होणं, खाजवणं आणि ठणकावणं, फिशरसारखा त्रास होतो. फिशर जर झालं तर संत्रीसारखं, मोसंबीसारखं एक फळ जर खाल्लं किंवा डाळिंबासारखं जर फळ खाल्लं किंवा डाळिंबाचा रस आणि तूप जर घेतलं तर फिशरसारखा त्रास जातो. तरी त्याच्या पुढे जर गेलं तर मग आता त्या ठिकाणी सूज यायला लागते आणि कोंब तयार व्हावं लागतात, म्हणजे मूळव्याध तयार व्हावं लागतो. त्याच्यानंतरही जोर लावलं किंवा जास्त वेळ बसायला लागलं तर मग मात्र ती खाली यायला लागते, ज्याला चुंबळ किंवा मूळव्याध असे बाहेर आली असं म्हणलं जातं. मग त्यातून रक्त पडणं, आग होणं, ठणका होणं, पायाचं गोळं दुखणं, त्यानंतर पोटात गॅस होणं, गच्च होणं, सारखे ढेकरं येणं, अशासारखे मूळव्याधाची लक्षणं यायला लागतात. तर ह्याच्यासाठी परत एकदा काय केलं जातं, मग मात्र सुरुवातीला पचन व्यवस्थित सुधारलं जातं, म्हणजे तुमची भूक व्यवस्थित केली जाते. ह्यासाठी काय करायला पाहिजे, जोर नाही लावायला पाहिजे, पुंथायला नाही पाहिजे, आणि आहारामध्ये पाण्याचं प्रमाण हे वाढवायला पाहिजे. त्यानंतर आहारामध्ये जी सुरुवातीला जी आपण वायूवरती जाणारी औषधं आहेत, त्रिफळा चूर्णासारखं चूर्ण असेल, त्याच्यानंतर तेल म्हणजे जे एरंड तेल किंवा गंधर्व तेल ज्याला म्हणलं जातं, ते 2 चमचे पोटामध्ये जर गेलं तर मात्र आपणाची गती आहे ती खाली यायला लागते. आपणाची गती खाली यायला चालू झाली की त्यानंतर पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे सुंठ, मिरी, पिंपळे ह्याचे जे आहे, ज्याला लवण भास्कर चूर्ण किंवा अष्टांग लवण चूर्ण असे जे चूर्ण आहेत हे बाजारात सुद्धा मिळतात, किंवा आपण ज्याला हवामान हार्डे असं म्हणतो हेही मिळतं. हे जर खायला चालू केलं तर पचन व्यवस्थित व्हायला लागतं. आणि सगळ्यात शेवटी मग त्या ठिकाणी पोट साफ व्हायचं औषध घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की मुळात झालं की पोट साफ व्हायचं औषध घेतलं जातं, अजून त्या ठिकाणी कोरडेपणा येतो, वृक्षता येतं आणि तो त्रास आहे तो वाढत जातो. किंवा एका गोळीत नाही 2 गोळी, 2 गोळीच्या ऐवजी 4 गोळी असं प्रमाण वाढत जातं. त्याच्यासाठी पचन व्यवस्थित अगोदर भूक वाढवायला पाहिजे, पचन सुधारवायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पोट साफ होण्याचं औषध द्यायला पाहिजे. त्याच्या ठिकाणी पण अनुलोमन म्हणजे साधं औषध जे आहे ते पोट व्यवस्थित साफ करेल, म्हणजे अन्न पचन करून. त्याच्यानंतर विरेचक आणि त्याच्यानंतर भेदक जे मळाचे खडे आहेत ते बाहेर पाडण्यासाठी, अशा पद्धतीने त्याचा क्रम असतो. पण आयुर्वेदानुसार हा जो क्रम आहे तो जर चुकला तर मात्र त्यातून त्रास आहे तो वाढत जातो. मग मात्र ह्या पेशंटला मूळव्याधाचा त्रास 1 वर्ष, 2 वर्ष किंवा एकदा ऑपरेशन केलं तर परत व्हायला लागतो. मग ह्याने काय करायला पाहिजे, रात्री झोपताना दूध आणि तूप, हळदीचं दूध आणि तूप हे रोज रात्री झोपताना जर घेतलं तर मूळव्याधाचा त्रास कमी होतो. त्यानंतर बैठीचं जे काम आहे त्याने थोडं तर हालचाल करायला पाहिजे, पाणी भरपूर प्यायला पाहिजे, आहार आहे तो कमी घ्यायला पाहिजे, संध्याकाळचा आहार आहे तो वेळेच्या आतमध्ये म्हणजे 7 ते 8च्या आतमध्ये घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं चालणं किमान अर्धा तास तरी व्हायला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन प्राणायाम जर त्यांनी केला व्यवस्थित, अनुलोम विलोम, कपालभाती आणि भस्त्रिका, त्यातला अनुलोम विलोम 1 ते 3 मिनटं, कपालभाती ते साधारण 5 मिनटं,
आणि भस्त्रिका आहे ते 1 मिनटं. त्यातला जो कपालभाती हा प्राणायाम सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या कपालभाती जर व्यवस्थित केली तर मलमूत्र व्यवस्थित तर होतच होतं, पिरियड व्यवस्थित यायला लागतो, PCODचा त्रास जातो. म्हणजे फक्त भस्त्रिका जर का कपालभाती जर का 5 मिनटं केली तर पचनाचे जे त्रास जातात, मुळव्याधासारखा त्रास जातो. ज्या मोठ्या ज्या गाठी आहेत मुळव्याधाच्या त्या एकदम छोट्या छोट्या व्हायला लागतात. म्हणून रोज जर का कपालभाती केलं आणि आहारामध्ये लिक्विडचं जर प्रमाण व्यवस्थित ठेवलं तर मुळव्याधासारखा त्रास मला वाटतं होत नाही. आणि फार महत्त्वपूर्ण अशी माहिती देतात सर तुम्ही. पोटाचे विकार होऊच नये याच्यासाठी अजून आहार विहारमध्ये अजून काही सांगता येईल का, किंवा सगळ्यात महत्त्वाचं की काय खाऊ नये ह्याबद्दल आता मी सांगेल, कारण बऱ्याच गोष्टी सांगितल्या मी तुम्ही काय खाऊ, पण बाहेरचं फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, जेवणानंतर बाहेर आपण जेवणानंतर वरून गोड खाणं, स्वीट डिश घेणं ह्या गोष्टी करू नये. आहाराची जी डिश आहे त्यामध्ये 1, 2 किंवा 3च पदार्थ पाहिजेत. म्हणजे पोळी भाजी वरण भात अशा पद्धतीने असावं आणि तोंडी लावायला लोणचं असेल, कोशिंबीर असेल, पापड असेल अशा पद्धतीने तो आहार असावा. पण स्वीट पण आहे, दुधाचा पण पदार्थ आहे, त्यानंतर 2-3 प्रकारचे स्वीट डिशेस घेतलेले आहेत, त्यानंतर राईस पण जास्त घेतलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर परत वरून आईस्क्रीम घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं संकीर्णाशन ह्याला म्हणलं जातं. त्यामुळं अतिमात्रेत अकाले म्हणजे वेळच्या वेळेला जेवायला पाहिजे. रात्री उशिरा जेवण असेल, जागरण असेल ह्या गोष्टी टाळायलाच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषमासन जे म्हणलं जातं की एकत्र करून जे खाल्लं जातं ना, विरुद्ध आहार ज्याला म्हणलं जातं, दूध भात, दूध फळं, त्यानंतर केळीचं शिकरण असेल, अशा पद्धतीचे जे पदार्थ आहेत हे जर जास्त प्रमाणात शरीरात जायला लागले तर ते शरीरावरती कधी ना कधी त्याचा त्रास होतोच. किंवा जे बाहेरच्या चायनीज फूड ज्याला म्हणलं किंवा श्वास म्हणले जातात, ह्या सगळ्या गोष्टी शरीरावरती परिणाम करतील. आता तुम्ही म्हणाल की हे कधी तर खाणं चांगले आहे किंवा काय होतं त्याला, ज्यांचं वय साधारण 15 ते 25 किंवा 30 आहे ना, त्यांना हे आज असं वाटत असेल की एवढं पाळायचं कोणी, एवढं मग आपण देवानं कशाला निर्माण केलं, मग हे खायचंच नाही का. तर हे फक्त ऐकून तरी ठेवा की ह्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावरती 40 नंतर नक्की होणार आहे. ह्याचं जे आपण म्हणतो ना की जसं तुम्ही आहार घेता तसं तुमचं मन तयार होतं, जसं मन तयार होतं तसं विचार तयार होतात, जसं विचार तयार होतात तशा भावना तयार होतात आणि तुमच्या जशा भावना असतात तशाच कृती होतात आणि जशा कृती होतात तसेच तुम्हाला परिणाम भोगावे लागतात. अन्न जर चांगलं असेल तर तुम्हाला परिणाम चांगले मिळतील, अन्न जर खराब असेल तर त्याचे परिणाम हे तुम्हाला भोगावेच लागतील. हे फक्त लक्षात ठेवा. आणि ज्यांचं 40च्या पुढे गेलेलं आहे त्यांनी मात्र 2 टाईमच जेवण करावं. 60च्या पुढे ज्यांचं वय गेलं आहे त्यांनी एकच टाईम करावं. संध्याकाळचं भास्कर राहावं, आहार घ्यावा. जेवढी भूक आहे तेवढा आहार घ्यावा. जेवढा कमी आहार असेल, जेवढा मित आहार असेल तेवढं चांगलं, असं नक्की आहे. आणि सर आम्हा सगळ्यांना गोड खायला खूप आवडतं, तर गोड कधी खावं, काय खावं त्याविषयी देखील आम्हाला जरा सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, गोड जर खायचं असेल तर जेवणाच्या सुरुवातीला आहार घ्यावा. आणि जर तुम्ही गोड खाणार असाल तर त्याच्या शेवटी कडू काय तर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आहारामध्ये जायलाच पाहिजे. कशा रस म्हणजे तांबूल सेवन असं आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे, तर ते तांबूल सेवन व्हायला पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये इतर जे पदार्थ टाकले जातात तर ते गोड पदार्थ, गोड पान करून खाल्लं जातं, तर ते गोड पान नाही, कशा रसात्मक पान आहे, तर तो कशा म्हणजे तुरट रसाचं ते पान व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तांबूल सेवन जर केलं जेवणानंतर तर ते पचन व्यवस्थित होतं आणि तुमचा जो आहार गोड आहे तोही पचायला तुम्हाला मदत होत असते. आणि सर आम्हाला दीर्घायू भारत करायचं आहे, आपण सगळे 100 वर्षाहून अधिक जगावं, तर अशी ध्येय ठेवूया आणि आपण जगणारच, तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे ते सांगा. सगळ्यात महत्त्वाचं की सकाळी लवकर उठायला पाहिजे. त्यानंतर मलमूत्र प्रवृत्तीनंतर स्नान आणि स्नानानंतर तुमचा आहार व्हायला पाहिजे. सुरुवातीला लिक्विड व्हायला पाहिजे. सकाळी 10 वाजता एकदा जेवण, संध्याकाळी 6 वाजता एकदा जेवण, हे सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर थोडा तरी व्यायाम किंवा प्राणायाम व्हायला पाहिजे. भुकेपेक्षा 2 घास कमी खायला पाहिजे. बाहेरचा जो आहार आहे तो टाळायला पाहिजे. आणि सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी शतविकल्प घेणं. दुपारी पचनानंतर एक कुटेज घनवटी म्हणून गोळी मिळते, ती कुटेज घनवटी पचन व्यवस्थित होण्यासाठी. आणि रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण, तूप आणि मधासोबत, ह्या 3 गोष्टी जर केल्या तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी किंवा बरेच जे आजार आहेत ते आपले टळू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आयुर्वेदानुसार जे सांगितलेले दिनचर्या आहेत, त्या ज्या ऋतुचर्या आहेत, ते जर तुम्ही पालन केलं तर मात्र निरोगी 100 नाही 150 वर्ष जगायला मला वाटतं काही अडचणी येणार नाही. सर वेळ खूप कमी आहे, तर जाता जाता आमच्या मित्रांना एका वाक्यात काय तुम्ही संदेश देणार. जे काही कुठलाही आजार होऊ द्या की आयुर्वेदानुसार त्याची ट्रीटमेंट होते. पोटाच्या आजारात तर मला वाटतं की आयुर्वेदासारखी ट्रीटमेंट, कारण बऱ्याच आजारांना सांगितलं जातं की आता ह्या आजाराची तुम्हाला आयुष्यभर औषधं खावी लागतील. लाईफस्टाईलशी निगडीत जे आजार आहेत त्याच्याशी किंवा ऑटोइम्युन जे डिसऑर्डर आहेत ह्या आहारातून उत्पन्न झालेल्या, तर ह्याला सांगितलं जातं की आयुर्वेद इतर ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट नाही, तुम्हाला आयुष्यभर गोळ्या खायला लागते. थायरॉईडची असेल, अस्थमाची असेल, शुगरची असेल किंवा बीपीची असेल, तर ह्या सगळ्याची ट्रीटमेंट जर का तुमचं पोट किंवा तुमचं जे शरीर जे होस्ट आहे ते जर सुधारलं तरी कुठलेही लाईफस्टाईलशी निगडीत जे आजार असतात ते बदलत असतात. कारण शास्त्र बदललं की त्याच्या लिमिटेशन बदलतात, त्याचे लिमिटेशन बदलले की मात्र रिझल्ट पण मॅजिक येऊ शकतात. त्यामुळं तुम्ही एकदा कधीतरी ह्या आहाराबद्दल
कधीतरी म्हणजे थोडंसं आपण जर काय म्हणू आपण शांत बसून किंवा थोडं शांत डोक्याने जर विचार केला तर मात्र आपल्याला कळेल की कुठल्याही मोठ्या आजाराचं जे उत्तर आहे ते आपल्या शरीरातच आहे आणि ते आपल्या अन्नामध्ये आहे. अरे छान. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण आपल्या व्यस्त वेळात पत्रकातून वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला छान माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत. आपल्या आवडता कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तर नक्की भेटूया. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. समज गैरसमज, पोटाचे विकार आणि आयुर्वेद. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी. 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com.